लाडकी बहीण योजना KYC अपडेट. ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही KYC केली नाही त्यांना परत संधी मिळेल का, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे. तर याच प्रश्नावर आपण सविस्तर माहिती इथे जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल GK मराठी या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे. बातमी शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा आणि अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओ सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक देखील करत चला. तर बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही आणि त्यांना KYC न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. मग आता त्यांना परत लाभ कधी सुरू होईल आणि त्यांची KYC कधी होणार आहे, असे प्रश्न सगळ्या बहिणींच्या मनामध्ये आहे. बऱ्याच बहिणींचं KYC न करण्याचं वेगवेगळं कारण आहे. काही बहिणींनी OTP न आल्यामुळे KYC केलेलं नाही. काही बहिणींचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे, त्याचप्रमाणे काही ठिकाणी रेंज नव्हती किंवा काही बहिणींना तर माहीतच नव्हतं की KYC ही लाडकी बहीण योजनेची आहे आणि ही KYC जर आपण केली नाही तर आपला लाभ थेट बंद होणार आहे आणि आपल्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. डिसेंबरपर्यंत खूप बहिणींना पैसे आले, काही बहिणींना नोव्हेंबरपर्यंत पैसे आले, परंतु मग तिथून त्यांचा लाभ बंद झाला. जेव्हा त्यांना लाभ येणं बंद झाला तेव्हा त्यांना कळलं की KYC ही बंधनकारक होती आणि आपण KYC केली नाही म्हणून आपला लाभ बंद झालेला आहे. आता त्यांचा गोंधळ उडाला आणि त्यांना समजत नाही आहे की काय करावं. मग आता KYC पोर्टल पुन्हा सुरू करण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती करत आहोत की एकदा लाडकी बहीण योजनेच्या ज्या बहिणी आहेत ज्यांनी अजूनही KYC केलेली नाही आणि त्या पात्र बहिणी आहेत त्यांना एकदा KYC पोर्टल उपलब्ध करून द्या आणि निदान 15 दिवस तरी पोर्टल उपलब्ध करून द्या, म्हणजे त्यांची KYC पूर्णपणे होईल आणि त्यांना त्यांचा हक्काचा लाभ मिळेल. परंतु अजूनही याबाबतीत शासनाची कुठलीही हालचाल आपल्याला बघायला मिळत नाही. नवीन KYC करण्यासाठी शासनाकडून कुठलीही हालचाल नाही, कारण याआधीच खूप वेळ दिलेला होता त्यांनी KYC करण्यासाठी, परंतु तरीही बहिणींची KYC झालेली नाही. मग आता या अशा बहिणींची KYC कधी होईल? 18 सप्टेंबर 2025 पासून KYCला सुरुवात झालेली होती आणि 31 डिसेंबर 2025 शेवटची तारीख होती, परंतु त्या कालावधीमध्ये सुद्धा बहिणींनी KYC केली नाही. जवळपास 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी इथे आपल्याला होता. परंतु बहिणींना असं वाटलं KYC जरी आपण केली नाही तरीसुद्धा आपल्याला पैसे मिळतील, परंतु असं नव्हतं. 31 डिसेंबरपर्यंत ज्यांनी KYC केली त्यांना लाभ सुरू आहे. त्यातल्या ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना लाभ वेळच्या वेळी मिळत आहे, परंतु ज्या बहिणी पात्र नव्हत्या त्यांना सरळ अपात्र केलेलं आहे आणि त्यांचा लाभसुद्धा बंद झालेला आहे. सुरुवातीला KYCचा जेव्हा GR आलेला होता तेव्हा या GRमध्ये मेन्शन केलेलं होतं की दरवर्षी जून महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना KYC करावी लागणार, म्हणजे वर्षातून एकदा जून महिन्यामध्ये त्यांची KYC होईल. मग या GRमध्ये ज्याप्रमाणे मेन्शन आहे त्याप्रमाणे यावर्षी जून-जुलैमध्ये जर KYCचे पोर्टल पुन्हा सुरू झाले तर ज्या महिला ज्यांनी KYC केलेली नाही त्यांना एक संधी मिळेल, परंतु तोपर्यंत 3 ते 4 महिने त्यांना वाट बघावी लागेल आणि तेव्हा त्यांचा लाभ जो आहे त्यांना मिळणार नाही. 3 ते 4 महिने जर ह्या बहिणींना लाभ मिळाला नाही तर तो पेंडिंग राहील. मग हा पेंडिंग लाभ त्यांना मिळेल का? तर याचं उत्तर आहे नाही. पेंडिंग लाभ या योजनेचा कुठल्याही प्रकारचा मिळत नाही. जर जून-जुलैमध्ये एकदा पोर्टल सुरू झालं तर तिथे जर ऑप्शन आलं आधी तुम्ही KYC केली होती का, आणि जर तुम्ही KYC केली नसेल तर तुमची KYC आतासुद्धा तुम्हाला करता येईल, तर त्या बहिणींची KYC होईल. जून महिन्यामध्ये KYCचं पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुमची KYC होईल. तोपर्यंत तुम्हाला वाटच बघावी लागणार आहे. आता यामध्ये चुकी कोणाची हे आता सांगता येत नाही, कारण बहिणींनीसुद्धा KYC करण्याचा प्रयत्न केला, परंतु बऱ्याच अडचणी येत होत्या आणि त्यांची KYC झालेली नाही. सुरुवातीला जेव्हा KYC पोर्टल सुरू झालं तेव्हा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ टाकलेले होते. सुरुवातीची जी प्रोसिजर आहे A to Z माहिती आपण आपल्या व्हिडिओमधून दिलेली होती, परंतु काही बहिणी आपल्या चॅनलशी उशिरा जुडल्या आणि त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचली नाही. ज्या बहिणींना आधीच माहीत होतं त्यांनी व्यवस्थितरित्या व्हिडिओ बघितले आणि त्याचप्रमाणे KYC केली तर त्या पात्र आहेत आणि त्यांना त्यांचा लाभ मिळत आहे. त्यांची KYCसुद्धा चुकलेली नाही आणि व्यवस्थितरित्या त्यांना पहिल्या हप्त्यापासून तर 19व्या हप्त्यापर्यंत पैसे आलेले आहेत, कारण त्या कमेंटमध्ये सांगतात जेव्हा त्यांना पैसे येतात त्यांना खूप आनंद होतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ बघत चला, परंतु खात्रीशीर आणि अतिशय खऱ्या बातम्या बघत चला, कारण KYCची जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचायला थोडा उशीर झाला आणि काही कारणास्तव तुमची KYC झाली नाही, त्यामुळे तुम्ही अपात्र झालेले आहात. आता तुम्हाला परत एकदा KYC करण्याची संधी मिळण्यासाठी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवत आहोत आणि हा मुद्दा लावून धरत आहोत आणि याला यश मिळालं तर खूप चांगलं, नाहीतर तुम्हाला जून महिन्यापर्यंत वाट बघावी लागेल. मैत्रिणींनो, बातमी महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या बहिणींपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.